रात रोडला चालणाऱ्या भावांची खुशखबरी बघा. वसईचं ट्रॅफिक घोडबंदरचं ट्रॅफिक आता लागणार नाही. वाघ डायरेक्ट निघणार पनवेलला आणि 4 लेन तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आपण तो पडग्याला भिवंडीला आणि तिथनं आपल्याला ऑर्डर भेटली बघा बेंगलोरची. मग काय बेंगलोरचा माल भरा निघाला गाडी खोपोलीला आणि या टायमिंगला जायचं म्हटल्यावर दुनियाचं ट्रॅफिक असतंय. त्यामुळे म्हटलं कर्जत मार्गे जाऊया. रातभर फुल नाईट हांडली होती. त्यात आणखीन 2 तास झोपलो होतो. तोंड धुतलं तसंच उठून निघलो होतो. डोळं लाल झालं होतं. आयला तवर लागला का गावातला खराब रोड खराब होता, पण नजारा नाद्या बाद होत. त्यामुळे काय मूडच लागला बघा. कसा आहे, पहिल्यांदाच ह्या रोडनं आलो होतो बघा इकडनं. त्यामुळे म्हटलं जरा हळूहळू जावावं. वातावरण बाकी खवट असतंय. कसा आहे, इटवाळा पास करून पुढे आलो बघा तर ह्यो एक्सप्रेस हायवे लागला. आईला म्हटलं ह्यो कुठला हायवे आलाय मध्ये आधी. तर भावानं ह्यो हायवे आहे बघा. वसई विरार वरनं येतो ती डायरेक्ट जेएनपीटीला कनेक्ट होतो. दिल्ली मुंबई हायवे आहे ह्यो. आणि ह्या रस्त्यात राहिले बघा किरकोळ काम. एकदा का या रोडचं काम झालं की घोडबंदरचं तोंड सुद्धा बघाय कोण जात नाही. आणि असा नाद्याबाद विषय होणार नाही. गाडी उचलली की डायरेक्ट घरीच आलो बघा. डायरेक्ट बदलापूरला. जिंदगीत पहिल्यांदा बदलापूरला आलो होतो. स्टेशनला लागूनच आपला रस्ता होता बघा. माणसाची चालाय बघा. स्कायवॉक बनवलाय. नाद खोळा खतरनाक असा विषय. असा रोड असला की बघा गाणी लावून मूड एकले खतरनाक असते बरं का गाड्याचा. हिथं आलो की बघा मला शहाजी बापू आठवलं. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, सगळं कसं वक्यामध्ये आहे. नेरळला आलो बघा. वातावरण एक नंबर झालं होतं. मग म्हटलं चाय तर बनतीये ना बाय. मग काय चहा घेतला आणि लावला की रेट्या बघा कंपनीच्या दिशेनं. कर्जत पास करूनच थांबलो बघा. जरा म्हटलं उतराव गाडीतनं खाली. तुम्हाला जाऊतोय आपण बी जरा नजाऱ्याचा आनंद घ्यावा. तर आपलं फॅमिली मेंबर ज्ञानेश्वर दादा भेटलं. पणीवाल्याचा फोन आला, ये बाबा लवकर 5 वाजता कंपनी बंद होती. मग काय रिपीट धरलं बघा. पोचला वाघ एकदाचा कंपनीत लावली बघा धक्क्याला. हीच गाडीने आणलं बघा. बॉक्स पॅकिंग चालू केलं. 5 मिनिटात झाली बघा गाडी भरून. एक बॉक्स 50 किलो माल. त्यात अजून एक जोंबड पुण्याचं एक बारक बॉक्स दिलं. म्हटली ती जाऊन डिलिव्हरी द्या डेक्कनला. तेवढी लगेच कंपनीचं मारली बघा कल्टी. एक्सप्रेसच्या टोलवर एडिटिंगला थांबलो होतो तवर तिथंही दादा भेटलं बघा. आपलं फॅमिली मेंबर कंटेनर वालं. आणि धरला की सुरू गाड्यानं बघा पुण्याच्या दिशेनं. मी प्रमाणे घाटाला नॉर्मल जाम लागलं बघा. तळेगावला आलो बघा. डिझेल टाकी पहिली फुल केली आणि वाघ आला की बघा पुण्यात डेक्कनला जायचं होतं डिलिव्हरी द्यायला. काही दिवसात ह्या रोडला आलो होतो बघा. नाद खोळासा रोड बनला राव. मेट्रो टॉपचं काम. पोचलो बघा एकदाच सह्याद्री हॉस्पिटलला. दिलं बॉक्स. घे म्हटलं पिटवून एकदाच. गाडीचं सायलेन्सरचं काम करायचं होतं. त्यामुळे पुण्यात थांबायचं होतं. चला भाऊन भेटतो आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.